कोल्हापूरच्या राजगादीची स्थापना करणाऱ्या म्हणजेच हंबीरराव मोहित्यांची लेक आणि छत्रपती शिवरायांची धाकली सून. तब्बल 7 वर्ष औरंगजेबाला कडवी झुंज देणाऱ्या स्वराज्याच्या महान वीरांगणा स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई. हा इतिहास आहे आपल्या पूर्वजांचा, शूर पराक्रमी धाडसी महाराणी ताराराणींचा. कोल्हापूरच्या राजगादीची स्थापना करणाऱ्या म्हणजेच करवीर राज्य उभं करणाऱ्या महाराणी ताराबाई, हंबीरराव मोहित्यांची लेक आणि छत्रपती शिवरायांची धाकली सून यांचा इतिहास प्रत्येक स्त्री शक्तीला प्रेरणा देतो. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 7 वर्ष औरंगजेबाला कडवी झुंज देणाऱ्या छत्रपती शिवरायांनी उभं केलेलं स्वराज्य पापी औरंगजेबापासून वाचवणाऱ्या स्वराज्याच्या महान वीरांगणा स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई. शंभू महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनी स्वराज्याची सर्व सूत्र स्वतःच्या हातात घेतली. पण दुर्दैव, वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी राजाराम महाराजांचा अकालीन मृत्यू झाला आणि ताराराणी विधवा झाल्या. अहो, वयाच्या 25व्या वर्षी वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून संकटात असलेलं स्वराज्य वाचवण्यासाठी महाराणी पुढे सरसावल्या. त्यावेळी स्वराज्य अनेक संकटांनी घेरलं गेलं होतं. एकीकडे परकीय सत्तांचा झंझावट तर दुसरीकडे स्वकीयांची फितुरी. आणि म्हणूनच आता आपण स्वराज्य काबीज केलं असं औरंगजेबाला वाटायला लागलं. पण त्याचं दुर्दैव, कारण त्यानंतर ताराबाईंनी हे स्वराज्य तलवारीच्या टोकावर पेलवून धरलं. स्वराज्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला त्या खंबीरपणे सामोरे गेल्या आणि जवळजवळ 7 वर्ष स्वराज्यासाठी झुंज दिली. शेवटी त्या औरंगजेबाला याच हिंदवी स्वराज्यातल्या नगर जिल्ह्यातील भिंगार गावी भंगार अवस्थेत जीव सोडावा लागला. हा इतिहास आहे आपल्या पूर्वजांचा, शूर पराक्रमी धाडसी महाराणी ताराराणींचा. अशा संपूर्ण स्त्री जातीच्या प्रेरणास्थान महाराणी ताराराणींना मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय. भगव्याचा अंकार, स्वराज्याचा महारुद्रकारी, वैर्याचा संहार.